आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात। फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ही बातमी 3 वेळा आली। आरबीआयने मागच्या 5 महिन्यात 3 वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे। 6 जूनला म्हणजे शुक्रवारी आरबीआयने तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करत असल्याची घोषणा केली। आरबीआयची चलनविषयक धोरण समिती म्हणजेच एमपीसीची 3 दिवसांची बैठक पार पडली। या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी जाहीर केली। फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती। तर एप्रिल महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली। त्यानंतर आता तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी स्वस्तात कर्ज मिळेल, लोकांचे ईएमआय स्वस्त होतील। पण ईएमआय भरणारे आरबीआयच्या निर्णयामुळे आनंदात असले तरी हा निर्णय एफडी गुंतवणूकदारांची मात्र चिंता वाढवणारा असू शकतो, असंही तज्ञांचं मत आहे। कारण याआधी जेव्हा आरबीआयने 2 वेळा रेपो रेट कमी केला होता तेव्हापासूनच काही बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात कपात करायला सुरुवात केली होती। त्यात आता एकदमच 50 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यामुळे एफडी गुंतवणूकदारांसमोर काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। एमपीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कॅश रिझर्व्ह रेशोही कमी झालाय। हा निर्णय बँकांच्या फायद्याचाच आहे। आरबीआयच्या बैठकीत नेमके काय निर्णय झालेत, रेपो रेट कपातीचा कर्जधारक आणि एफडी गुंतवणूकदारांवर कसा परिणाम होईल आणि सीआरआर कमी केला म्हणजेच नेमकं काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सगळ्यात आधी आरबीआयच्या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आलेत ते पाहूया। एमपीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 6 जूनला घोषणा केली। त्यानुसार एमपीसीने घेतलेला पहिला महत्त्वाचा निर्णय आहे रेपो रेट कपातीचा। 2020 नंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केलीच नव्हती। उलट 2023 मध्ये रेपो रेट वाढवण्यात आला होता। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये रेपो रेट हा 6.50% होता। पण एमपीसीने 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आणि रेपो रेट 6.25% झाला। त्यानंतर एप्रिल मधल्या निर्णयामुळे रेपो रेट आणखी 25 बेसिस पॉइंट्सनी कमी झाला आणि 6%वर आला। तर आता म्हणजे 6 जूनला आलेल्या आरबीआयच्या निर्णयानुसार रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची कपात झाली आहे, ज्यामुळे सध्याचा रेपो रेट हा 5.50% आहे। रेपो रेट म्हणजे बँका आरबीआय कडून ज्या व्याजदरावर कर्ज घेतात तो रेट, म्हणजे बँकांना आता आरबीआय कडून 5.50% इतक्या व्याजदराने कर्ज मिळेल। आता रेपो रेट जर बँकांच्या व्याजदराशी संबंधित असेल तर त्याचा सामान्य लोकांना फायदा कसा होतो, तर लोक बँकांकडून कर्ज घेतात, पण बँकांनाही लोकांच्या कर्जाची गरज भागवण्यासाठी आरबीआय कडून कर्ज घ्यावी लागतात। जर बँकांना लागणारे हे कर्ज आरबीआयने कमी व्याजदराने दिलं तर बँका देखील लोकांना कर्ज देताना व्याजदर कमी ठेवतील। थोडक्यात काय, तर आरबीआयने रेपो रेट कमी केला म्हणजे लोकांच्या कर्जाचा व्याजदरही कमी होण्याची शक्यता वाढते। व्याजदर कमी झाला म्हणजे लोकांच्या होम लोन, कार लोनचे ईएमआय ही कमी होतात। ईएमआय कमी झाल्यामुळे लोकांच्या हातात पैसे शिल्लक राहतात, ज्यामुळे बचत, गुंतवणूक तसंच लोकांची खरेदी करण्याची ताकद वाढते। देशाच्या जीडीपी वाढीलाही चालना मिळते। पण एकीकडे ईएमआय कमी होत असले, कर्ज स्वस्त झाली असली तरी एफडी गुंतवणूकदारांना रेपो रेट कमी केल्यामुळे फटका बसतो। एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट, म्हणजेच अशी ठराविक रक्कम जी आधीच ठरलेल्या 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अशा कालावधीसाठी बँकेत ठेवली जाते। बँकेत एफडी ठेवली तर त्या बदल्यात बँक व्याज देते। हे व्याज किती असेल हे एफडी करताना जो एफडी इंटरेस्ट रेट असेल त्यानुसार ठरते। आता रेपो रेट आणि एफडी व्याजदर एकमेकांशी संबंधित आहेत। रेपो रेट वाढला तर एफडी व्याजदर वाढतो, तर रेपो रेट कमी झाल्यावर एफडी व्याजदर कमी होतो। याचं कारण म्हणजे जेव्हा रेपो रेट कमी होतो तेव्हा बँकांना आरबीआय कडून कमी व्याजदराने कर्ज मिळतं। परिणामी बँकांकडे असलेली कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी बँका मोठ्या प्रमाणात आरबीआय कडून कर्ज घेऊ शकतात। तसंच लोकांची बचतही वाढते, त्यामुळे बँकेकडे असणारं एफडीचं प्रमाण वाढतं। परिणामी बँका एफडीच्या बदल्यात जे व्याज द्यायच्या त्याचा व्याजदर कमी करतात। एसबीआयच्या रिसर्च रिपोर्टनुसार फेब्रुवारी म्हणजेच जेव्हापासून आरबीआयने रेपो रेट कमी करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून एफडी रेटमध्ये 30 ते 70 बेसिस पॉइंट्सची कपात झाली आहे। तर अनेक बँकांनी त्यांचे एफडी व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे। तसंच येत्या काळात देखील महागाईचा दर कमी राहिला तर आरबीआय रेपो रेटमध्ये आणखी कपात करू शकते। आरबीआयने सांगितल्यानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात महागाईचा दर 3.7 इतका असेल असा अंदाज आहे। जेव्हा महागाईचा दर कमी असतो तेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते। रेपो रेट कमी होत राहिला तर बँकाही एफडी व्याजदर कमी करत राहतील। साहजिकच एफडीच्या व्याजदरावर अवलंबून असलेल्यांना या गोष्टीचा फटका बसू शकतो। यानंतर आरबीआयने 6 जूनला जाहीर केलेला दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आरबीआयने कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये 1% कपात केली आहे।
हा बदल काय आहे बघण्यासाठी आधी कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय ते समजून घेऊ। कॅश रिझर्व्ह रेशो अर्थात CRR बँकेकडे जितक्या एकूण ठेवी असतील त्या ठेवींपैकी ठराविक रक्कम ही रोख राखीव स्वरूपात बँकांना राखून ठेवावी लागते। ही रक्कम किती असावी त्याचं प्रमाण म्हणजेच CRR। बँकांना ही रोख रक्कम नेहमीच्या गरजांसाठी वापरता येत नाही, पण आता CRR कमी झाला म्हणजेच बँकांना जी रक्कम रोख स्वरूपात ठेवावी लागणार होती तिचं प्रमाण कमी झालं। बँकांकडे असणारा पैसा वाढला, याचा फायदाही लोकांना कर्ज स्वस्तात मिळण्यासाठी होऊ शकतो। याशिवाय RBIनं भारतीय अर्थव्यवस्था सध्या गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी देते। आता जसा महागाईचा दर कमी आहे तशीच येत्या काळातही महागाई कमीच राहील असंही सांगितलंय। तज्ज्ञांच्या मते RBIचा हा निर्णय सामान्य लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे। एका बाजूला कर्ज स्वस्त झाली असली, महागाई कमी झाली असली तरी यामुळे FD गुंतवणूकदारांची चिंता मात्र वाढली आहे। तुम्हाला RBIच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।